नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एक मत दिलं होतं आणि त्या एका मताच्या बदल्यात आपण सगळ्यांनी 3 सरकार पाहिली, महाराष्ट्रानं 3 मुख्यमंत्री बघितले आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी आपण सगळे मतदान करणार आहोत। आणि अर्थातच या मतदानापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला हवी आहे। कारण जसजशी निवडणूक जवळ येणार आहे, जसजसा प्रचाराचा धुरळा उडणार आहे, तसतसे वाद प्रतिवाद होणार आहेत, टीका टिप्पणी होणार आहे, चिखलफेकही होईल। पण या सगळ्यामध्ये जनतेचे जे मुद्दे आहेत, सर्वसामान्यांचे जे मुद्दे आहेत, ते मुद्दे दुर्लक्षित होता कामा नये आणि त्या दृष्टीनं आपण मुद्दा विधानसभेचा घेऊन पुढारी न्यूज महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि तिथनं मुद्दे प्रश्न आपण समजून घेणार आहोत। आज आपण आहोत रायगडमधल्या कर्जत खालापूर या मतदारसंघामध्ये आणि त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर विविध पक्षांचे कार्यकर्ते मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहेत। चर्चा करणार आहोत या मतदारसंघाविषयी। बोलायचं तर सध्या महेंद्र थोरवे शिवसेनेचे, अर्थात जे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत, ते इकडचे आमदार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन लक्षवेधी जर का मुद्दा काही सांगायचा तर जेव्हा लोकसभेची निवडणूक झालेली आहे तेव्हा याच मतदारसंघामधनं ठाकरेंच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं होतं। त्यामुळे इंटरेस्टिंग सगळी गोष्ट आहे, याच्याविषयी आपल्याला बोलायचं सुरुवात करणार आहोत। पण सगळ्यात आधी काही मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात। विविध पक्षांचे प्रतिनिधी म्हणून ही सगळी मंडळी आलेली आहेत। स्थानिक मुद्द्यांवरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट गोपाळ गुंजा शेळके, जे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यासोबतच शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे संतोष भोईर, जे शिवसेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर मनसेकडनं जितेंद्र पाटील, जे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तेही आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत। आणि तिकडे ॲडव्होकेट भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष, हेही आपल्यासोबत या चर्चेत आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मारुती उर्फ बाबू घारे, जे तालुका संघटक आहेत, ते आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत। आणि तिकडे भाजपकडनं दीपक बेहरे, कर्जत विधानसभा संयोजक, हे सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी होतात। आणि त्यासोबतच सगळे आपले कार्यकर्ते मंडळी, विविध पक्षांची आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी या उपस्थितीसाठी। आणि आता खऱ्या अर्थानं आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया। पक्षफुटीनंतर होत असलेली ही पहिली निवडणूक आहे। आमदार तुमच्या पक्षाचे होते, तुमच्या सोबत असलेले होते आणि नंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत। काय म्हणायचं आहे तुम्हाला? पहिली निवडणूक, जनता काय कौल देणार? मी आपल्याला निवडणुकीच्या संदर्भात एकच सांगू इच्छितो की येणारी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि निवडणूक लढवत असताना जे काही या 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये घडलं, महाराष्ट्रामध्ये घडलं, त्या अनुषंगाने या महाराष्ट्रातील जनता, या मतदारसंघातील जनता ही 100% महाविकास आघाडीला कौल देईल, त्यात काय तील मात्र शंका नाही। बरं, ते म्हणतात महाविकास आघाडीला कौल घेईल, त्यामुळे आपल्याला अर्थातच शिवसेनेकडनं बाजू जाणून घ्यायला हवी। ही जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकणार आहोत। आणि आज बघितलं, महायुतीच्या माध्यमातून जे राज्यामध्ये महिला सशक्तीकरण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि जी विकासाची कामं आहेत त्याच्यावरती जनता यावेळेला पुन्हा या ठिकाणी महायुतीचं सरकार निवडून आणणार। देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं, हा मुद्दा जरी बरोबर असला तरी या मतदारसंघामधनं आपण जर का म्हणायचं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मताधिक्य मिळालं, असं का झालं? त्याचं कारण असं आहे की SC ST हा जो मतदार आहे, रेशनिंग बंद होणार, आरक्षण बंद होणार, या सगळ्या गोष्टीचे नेरेटिव्ह सेट केल्याच्या नंतर मतदारांच्या मध्ये संभ्रम निर्माण केला, पण ती यापुढे तशी परिस्थिती आता विधानसभेला होणार नाही। बरं, ते म्हणतात की नॅरेटिव्हमुळे मागच्या वेळेला मताधिक्य हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलं, अर्थात महाविकास आघाडीकडे गेलं। तुम्हाला काय वाटतं? काय माहिती आहे का, आता महायुतीमध्ये एकच मुद्दा आहे, नेगेटिव्ह। ते म्हणतात त्यांनी नेगेटिव्ह सेट केला, ह्या एकाच मुद्द्यावर त्यांची लढाई आता नेगेटिव्हची। विकास तर काय कोणाला दिसलेला नाही अजूनपर्यंत। खरं म्हणायला गेलं, संपूर्ण समाज व्यवस्था, संपूर्ण लोक ही कन्फ्यूज झालेली आहेत, नक्की करायचं काय। कारण जो उठतोय तो विचार म्हणतोय आता आम्ही काम करणार, तुम्ही काम करणार, तिघांमध्ये एक मत नाहीये। तिघं वेगवेगळ्या प्रकारे बोलतायत, तिघांचं नक्की मुख्यमंत्री कोण ह्याची पहिले विचार केला पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये संगीत खुर्चीमध्ये नक्की होईल काय, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। संगीत खुर्ची चालली आहे महाराष्ट्रामध्ये असं ते म्हणतात, भाजपकडनं प्रतिक्रिया घेऊयात।
संगीत खुर्ची काही नाही आहे. आमच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ही निवडणूक आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. त्यामुळे आमचा मुद्दा क्लिअर आहे. आम्ही काही कुठल्या कन्फ्युजन कुठल्या प्रकारच्या तिन्ही आघाडीत नाही आमच्या. राज ठाकरेंनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी भूमिका घेतली त्याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता राजसाहेबांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत होतात लोकसभेला, आता वेगळे असणार आहेत. आत्ताची भूमिका काय वाटते? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे आणि या देशाला एक सक्षम पर्याय या भावनेतनं देशाचा विचार करून लोकशाहीमध्ये राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्याच शिवतीर्थावरील भाषणामध्ये राजसाहेबांनी सांगितलं होतं की मी हा तुर्तास पाठिंबा नरेंद्र मोदी हा व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या कार्याला देतोय. तुम्ही विधानसभेच्या कामाला लागा. त्यामुळे या हाकेनंतर महाराष्ट्र मनसेना रायगड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या कामाला लागलेली आहे आणि कर्जत विधानसभेमध्ये महाराष्ट्र मनसेना आपला रेल्वे इंजिन आणि उमेदवार देणार आहे. यातमध्ये तिला मात्र शंका नाही. अगदी महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या चर्चेमध्ये जो खऱ्या अर्थानं मुद्दा आहे की विद्यमान आमदार महोदयांनी असं केलेलं एक काम की ज्यामुळे पुन्हा एकदा कर्जत खालापूरचे मतदार हे त्यांना निवडून देतील. आता तुम्ही कुठल्या रोडने आलात? ज्या रोडने आलात चौक कर्जत रोड, त्या रोडला मुंबई विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून म्हणजेच MMRDच्या माध्यमातून 90 कोटीचं काम सुरू आहे आणि जवळजवळ आता 1 महिन्या 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. आता जे विरोधक जे म्हणतायत का विकास केला नाही, आता कर्जतमध्ये आल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर कर्जत शहरामध्ये जी तालुक्याची ठिकाणं असलेली जी प्रशासकीय कार्यालय जी विखुरलेली होती ती सगळी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी 11 कोटी खर्च करून प्रशासकीय भवन बांधलं आणि नागरिकांना जो होणारा जो त्रास होता तो त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी कार्यालय आणून त्या ठिकाणी बिल्डिंग उभी केली. आज बघितलं तर या मतदारसंघामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी साहेबांचे खूप चाहता वर्ग या ठिकाणी आहे. कर्जतला त्या ठिकाणी प्रवेशद्वार बांधलंय, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बांधलंय, त्या ठिकाणी जिजामाता उद्यान त्या ठिकाणी विकसित केली आहे, 52 फुटाची डॉक्टर बाबासाहेब यांची विठ्ठलाची मूर्ती त्या ठिकाणी उभी केली आणि आता 6 तारखेला ज्याचं भूमिपूजन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतला त्या ठिकाणी होतंय. आणि आज आपण तालुक्यामध्ये सगळीकडे जे विकास दिसतोय, जलजीवन असेल, रस्ते असतील, गटारं असतील, ते केवळ या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षात किमान 2000 कोटीची कामं या ठिकाणी सुरू पण आहेत आणि आता प्रत्यक्षात सुरू पण होणार आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात विकास झालाय. ते आता ही जनता आहे सगळी, जनता जनातून सगळं लोकांना सगळी कल्पना आहे की बाबा किती कामं झालीत आणि काय झालंय ते. कारण प्रत्येक राजकीय पक्ष आता असं म्हणणारच आहे की आम्ही कामं केलीत किंवा काय केलंय. म्हणजे आता असा मुद्दा आहे की आता आज इलेक्शन आहे, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो निगेटिव्ह होता काय होतं तो सगळा मुद्दा संपलेला आहे. आता विधानसभेचा विषय आलाय. विधानसभेचा विषय स्थानिक लेवलचा विषय असतो, तो राज्याचं इलेक्शन आहे ते. त्यामुळे इथली जनता जी आहे त्या जनतेला सगळ्या गोष्टी कल्पना आहे, किती कामं झालीत, काय झालंय, कसं काय झालंय किंवा त्या वेळामध्ये किती काय कशा प्रकारे कामं केली गेलेली आहेत किंवा कुणी केली, त्याची उद्घाटन किती वेळा झालेली आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि पुढे लोक त्यांनी उत्तर देतीलच महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कशा याच्यातनं लोक उत्तर मिळणार आहे त्यांना. खरं तर जे सरकार आलं त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्या आमदारांनी केल्या, परंतु रस्ते किंवा सुशोभीकरणाच्या माध्यमातून ही कामं जरी होत असली तरी मूळ मुद्दा हा बेरोजगारीचा. जी कर्जत खालापूर विधानसभामध्ये आज अनेक प्रकारच्या औद्योगिक संस्था असताना इथे जी बेरोजगारी आहे त्यावरती कोणी बोलताना दिसत नाहीये आणि स्थानिकांच्या आयुष्यात तर बदलच नाहीये. त्यामुळे सरकारकडनं स्थानिक बेरोजगारांना अपेक्षा असते की माझ्या इथे जे औद्योगिक क्षेत्र इथे मला नोकरी मिळाली पाहिजे. आपण मेळावे घेऊन अनेक लोक मेळावे घेऊन नोकऱ्या देत आहेत, परंतु ज्या हक्काच्या नोकऱ्या आहेत त्या हक्काच्या नोकऱ्या इथल्या विधानसभेमध्ये लोकांना मिळाल्या नाहीत. ही उणीव ही राहिलेलीच आहे. कम्युनिस्ट पार्टीला काय वाटतंय या सगळ्यामध्ये विकास खरंच झालाय का? ते विकास हा सत्ताधारी पक्ष त्याचं कर्तव्यच आहे विकास करणं. ते काय पैसा असतो जनतेचा आणि त्यांनी खर्च करायचा असतो, विकास कामं करणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. परंतु मूळ मुद्दा जो आहे तो भ्रष्टाचार. ह्या राज्यामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, तुम्ही तहसील कार्यालयात जा, प्रांत कार्यालयात जा, कलेक्टर कार्यालयात जा, सगळीकडे पैसा घेतल्याशिवाय पेरल्याशिवाय तुम्हाला काही कोणती कामं होत नाही. आणि ह्या मतदान प्रक्रियेमध्ये ज्या दिवशी मतदानाची प्रक्रिया चालू होते, मतदानाचा दिवस उजाडतो, त्याचे 2-3 दिवस नुसतं पैशाची उधळण असते. आता जरी तुम्ही जे आमदारकीला उभे राहत आहेत त्यांची
कळत नकळतपणे कपाटं जर तपासली तर करोडो अब्ज रुपयाची धनदौलत तुम्हाला मिळेल आणि ती त्यांच्या बगलबच्च्यांना जे मतं देतात त्यांनाच ते दिले जाणार. आणि आम्ही कम्युनिस्टवाले आमचे जे नेते आहेत, कॉम्रेड डी राजा, आमचे डॉक्टर भालचंद्र कांगो, आमचे कॉम्रेड सुभाष लांडे यांनी आम्हाला सरळ सांगितलं आहे की ह्या वेळेला आपण महाविकास आघाडीचा जो कोणी घटक पक्ष, जो कोणी उमेदवार असेल त्याचा पाठिंबा त्याला द्यायचा आहे, कारण ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. बरं, सत्य आणि असत्याची लढाई असं ते म्हणतात. खऱ्या अर्थानं तोच नॅरेटिव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसला होता. विशेषतः जेव्हा पक्षफुटीविषयी आपण बोललो तेव्हा सुद्धा. आत्ता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतंय, कोणता मुद्दा हा सर्वाधिक महत्त्वाचा, सर्वाधिक कळीचा ठरणार आहे? मी थोडंसं याच्यामध्ये कुठेतरी असा मुद्दा मांडेल का जो सध्या जीएसटीचा मुद्दा हा खूप त्रासदायक आहे. छोटे छोटे व्यावसायिक आज तुम्ही बघाल प्रत्येक ठिकाणी जाणार तर आज सिमेंटवाला, स्टीलवाला, एक स्थानिक लोक प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4 जण दिसायचे, परंतु आज तुम्हाला कुठे दिसत नाहीत. कारण या जीएसटीचं खूप त्रासदायक क्लिष्ट अशी प्रक्रिया चालू आहे. जीएसटी म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो सक्तीची वसुली. म्हणजे मी तर असं म्हणेल का इंग्रजांनी सुद्धा एवढं लुटलं नसेल आपल्याला एवढं या जीएसटीच्या माध्यमातून वसूल केला जातो, जो टॅक्स केला जातोय. यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की म्हणजे विकास दिसत नाहीये किंवा काही नाहीये. कसं काही विकास दिसत नाहीये? सगळीकडे जागोजागी सगळ्यांचा विकास, ज्या पाण्याच्या मूलभूत ज्या गरजा असतात. आज आमचं खालापूर नगरपंचायत आहे, आजपर्यंत कुठल्या नगरपंचायतला एवढा निधी मिळाला नाही, पण आमदार साहेबांनी आम्हाला दिला. आज जो पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न होता तो प्रश्न सोडवला. तिथले रस्ते, गटार, आज संपूर्ण जो निधी आहे तो आमदार साहेबांनीच दिलेला आहे. आणि हा आमचा काय खालापूरच काय, तालुका, विधानसभा सगळीकडे ते म्हणजे एक विकास करतायत. ओव्हरऑल जर महाराष्ट्रात आपण बघितलं तर मुद्दे कुठले उठलेत? एक बेरोजगारी, जे आमचे जिल्हाध्यक्ष आत्ता बोलले, कर्जत तालुका आणि खालापूर तालुका यातून मिळून एक 320 कंपन्यांची MIDC आहे विधानसभेमध्ये, परंतु बेरोजगारी ही प्रचंड आहे मतदारसंघामध्ये. त्याच्यानंतर कर्जत तालुक्याचा मूलभूत प्रश्न जो आहे की आता संतोष ज्या प्रकारे बोलले, निश्चित स्वरूपात आमदार साहेबांनी 1000 कोटीची कामं केली, रस्ते बांधले, चांगलं केलं, बरोबर केलं, पण कर्जतमध्ये आरोग्याची सुविधा आज पण सुधारली नाही. आज आमच्या कशाही खांडसमध्ये समजा कोणत्या माणसाला अटॅक आला तर त्याला आजही पनवेलला जावं लागतंय, तर कर्जतमध्ये आरोग्य सुविधा कधी सुधारणार आहे? त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं की वीज गेल्या 6 महिन्यापासून कर्जतमध्ये विजेचे जाण्याचं प्रमाण एवढं वाढले की लोक अक्षरशः त्रस्त झालीत. तर ह्या काही मूलभूत गोष्टींवर पण लक्ष. त्यांनी रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केलाय, तो घेऊन तुमच्याकडे येतो. सातत्यानं ही मागणी होते की ट्रॉमा केअर सेंटर असावं. रस्त्याचा आपण उल्लेख केला, मोठी वाहनं या ठिकाणी जात असतात, अपघातांचं प्रमाण सुद्धा मोठं आहे, मात्र ती मागणी काही पूर्ण झाली नाही. बघा, सगळीच कामं एका वेळेला पूर्ण होतील असं नाहीये, पण जवळजवळ ह्या 2.5 वर्षामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये जेव्हा 2 कोटीची कामं, 2000 कोटीची जेव्हा कामं होत आहेत, आता बघा 2000 कोटीची कामं जर आणायची असेल तर त्याची मागणी करणे, मंत्रालयात फेऱ्या मारणे, त्या कार्यालयांच्या मध्ये जाणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, 2000 कोटी म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये. परंतु आता राहिलेल्या ज्या गोष्टी पहिल्या टर्ममध्ये जर एवढी 2000 कोटीचे आमदार साहेब कामं करू शकतात, तर राहिलेली ज्या उर्वरित ज्या समस्या आहेत, आता नवीन 100 खाटांच्या हॉस्पिटलसाठी सुद्धा आमदार साहेब आता प्रयत्न करतात. विकासाचं यांचं जे धोरण आहे, हा विकास कोणाचा झाला? यांनी पहिले यांच्या ठेकेदारांचा विकास केलेला या मतदारसंघामध्ये. त्याचं कारण असं आहे, आता जिल्हा प्रमुख बोलले शिंदे गटाचे की चौक कर्जत रस्ता बघा, पण मी त्यांना सांगेल तुमच्या गावाकडे जाणारा रस्ता जो तुम्ही 6 महिन्यापूर्वी केला, आज त्या रस्त्याची परिस्थिती जर बघितली, आपण त्या रस्त्याने जाल तर गाडीत नाही बोटीत बसला असं तुम्हाला जाणवेल त्या रस्त्यामध्ये. त्यामुळे ते जे विकासाचं सांगतात, हॉस्पिटलची व्यवस्था आहे. आज तालुक्यामध्ये या महिनाभरापूर्वी मी 3-4 पेशंट असे बघितले, ॲम्ब्युलन्स ऑक्सिजनची ॲम्ब्युलन्स नाहीये म्हणून 3-4 लोकांचा माझ्या समोर त्यांना हॉस्पिटलला नेताना मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर रोजगाराचा विषय असेल, या मतदारसंघामधल्या खालापूर MIDC मधल्या कितीतरी कंपन्या आहेत, या महाराष्ट्रातल्या कितीतरी कंपन्या आहेत ज्या गुजरात इतर राज्यामध्ये गेल्या. म्हणजे आमच्या तरुणांचा रोजगार हा महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये गेलेला आहे. आणि जो विकासाचं यांचं जे व्हिजन आहे, तुम्ही तालुक्यामध्ये आज जर फिरले, कितीतरी रस्ते आहेत, त्या रस्त्यांच्या माध्यमातून यांनी यांचा विकास पैसे लाटण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. पैसे लाटण्याचं काम झालं असा आरोप करतात आमदार साहेबांनी. या मतदारसंघात राज्य मार्ग, ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग यासाठी 470 करोड रुपये आणले. हा एकमेव आमदार आहे विधानसभेतले, ते 470 करोड रुपये इथे आणले आणि त्याचे रस्ते बनवलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, बेरोजगारीचा मुद्दा खरंच आहे की ते विरोधकांकडून पसरवला जात आहे? आपण बघतो या कर्जत तालुक्यामध्ये अनेक रिसॉर्ट आहेत, परंतु त्या रिसॉर्टमध्ये 5000 रिसॉर्ट जर असतील तर 4000 रिसॉर्ट हे स्थानिकांचे आहेत. म्हणून या ठिकाणी पर्यटनाला चालना देऊन स्थानिक लोकांना, या ठिकाणी कर्जत तालुक्यातील नागरिकांना
या विकासामध्ये याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतरलेले आहेत आणि त्यातून अनेक प्रकारे हाऊसकीपिंगचा विषय असेल, वॉचमॅनचा विषय असेल, कुक्स मला असेल. म्हणायचं की स्थानिकांना रोजगार दिला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी आपल्यासोबत, तुम्हाला काय वाटतं? जर बघायला गेलं ना ते आज पोरं ही कर्जत तालुक्यामधले ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग आता ती पोरं काय हाऊसकीपिंगची कामं करणार आहेत का? जर त्यांच्या गटामध्ये एक मोठा पक्ष प्रवेश झाला जो शिंदे गटामध्ये, त्यांनी स्वतःनी व्यक्त केलं होतं की 70 ते 80% हे लोक बाहेरचे लोक आपल्या रोजगार निर्माण केलेले आहेत ते खालापूरमध्ये. मग ते आपल्या पोरांना का नोकऱ्या भेटू शकत नाहीये? गेम चेंजर योजना म्हणून लाडकी बहीण या योजनेकडे बघितलं जात आहे आणि अर्थातच त्याच्याविषयी सुद्धा मतमतांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या ज्या योजना केलेल्या आहेत, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक, त्यांना ह्या योजनेचं गांभीर्य कळणार नाही. त्यांना 1500 रुपयाचा ते गांभीर्य कळणार नाही. जे गांभीर्य कोणाला कळेल की ज्यांना ते 1500 रुपये फार मोठे वाटतात, अशा लोकांना त्याची किंमत कळेल. श्रीमंतांना त्याची किंमत कळणार नाही. सोन्याच्या चमच्याचा उल्लेख त्यांनी केला. रासाहेबांनी सुद्धा या सगळ्या योजनेवरची टीका केलेली आहे. मनसेची काय भूमिका आहे या सगळ्या? खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण फुकट देणं खरं तर हे चुकीचंच आहे. कारण आपल्याला स्वावलंबी बनवण्याकरता सरकारने काही गोष्टी आणल्या पाहिजेत. लाडक्या बहिणीला जर उभं करायचं असेल तर लाडक्या बहिणीला एक रोजगार दिला पाहिजे. लाडक्या बहिणीला योजनांच्या माध्यमातून अनेक उद्योग दिले पाहिजेत. तर ती पुढचं आयुष्य, सरकार आज आहे आणि उद्या नसेल, योजना चालेल की नाही चालेल. आमचं 1500 रुपये महिलांना देण्यामध्ये दुमत नाहीये, पण तो एक घटक आहे, गरीब घटक आहे, जो खरोखर ज्याला गरज आहे अशा घटकापर्यंत तो 1500 रुपये ना तुम्ही 15,000 द्या, पण तो योग्य घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी एवढी आमची भाजपकडनं एक प्रतिक्रिया घेतो. ते म्हणतात की गरीब घटकापर्यंत ते पैसे पोहोचत नाही. पुढची सरकार तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्ही 1500ची योजना आणलेली आहे, हे पूर्ण जनतेला माहीत आहे. आणि तुमच्या 1500मध्ये कोणाचं घर चालत नाहीये, घर 10,000मध्ये पण आता चालत नाहीये. तुम्ही या जनतेला, या तालुक्यातल्या, या मतदारसंघामध्ये रोजगार द्यायला पाहिजे होता. त्यासाठी तुम्ही असफल ठरलेले आहेत. कारण आमदारांनी जाहीर केलं होतं मी ग्रीन हे आणील MIDC, तर ते सबसेल ठोल्ट 500 लोकांना तुम्ही रोजगार दिला नाही तालुक्यामधल्या. त्याच्यामुळे ग्रीन MIDC तर दूरच, या तालुक्यामध्ये 500 महिलांना रोजगार दिलेला एखाद प्रोजेक्ट तुम्ही इथे सांगा की आम्ही 500 महिलांना रोजगार दिलाय म्हणून, तर आम्ही मान्य करू. त्याच्यामुळे तुम्ही सबसेल फेल ठरलेले आहेत. सबसेल फेल ठरलेत असं ते म्हणतात. रोजगार निर्मितीचं एकमेव उद्दिष्ट इंडस्ट्रीज आणणं असं होत नाही. आता पलीकडे इंडस्ट्रीज आहे पलीकडच्या तालुक्यामध्ये, इकडे आता समजा पर्यटन तालुका असल्यासारखा सगळा ग्रीन झोन आहे इकडे, ग्रीन बेल्ट. तर या ठिकाणी आमदार साहेबांनी पर्यटनांना आकर्षित करण्यासाठी रोड, पूल, रस्ते हे सगळे जे आता जे चाललंय ते आता बघितलं, कर्जतला शनिवार रविवार एवढी प्रचंड गर्दी असते की त्याच्याकरता आमदार साहेबांनी लगेच तो उल्हास नदीला पूल मंजूर करून आता त्याचं बांधकाम पण सुरू झालंय. पर्यटनांना आकर्षण केल्याच्या नंतर जवळजवळ या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये 10 ते 12,000 खासगी रिसॉर्ट आणि एकदम बाहेरच्या लोकांची रिसॉर्ट आहेत. त्याच्यामध्ये महिलांना भाकरी तापण्यापासून, जेवण करण्यापासून, जे कमी शिकलेल्या लोकांना त्या ठिकाणी वॉचमॅन असेल, झाडे असेल, गवत काढणं असेल, असं बऱ्याचशा प्रमाणामध्ये गरीब लोकांना काम मिळालेलं आहे. तर महायुती, महाविकास आघाडी असेल, वेगवेगळ्या भागांमध्ये विविध ठिकाणी या सगळ्या युत्या आघाड्यांमध्ये आपल्याला एक कॉन्फ्लिक्ट दिसतोय, वाद दिसतोय. आणि प्रामुख्यानं कर्जत खालापूरचा जेव्हा आपण उल्लेख करतो, तुम्ही हसताय, मला कल्पना आहे तुम्ही का हसताय त्याच्याविषयी अर्थात आपल्याला बोलावं लागणार आहे. कारण एक प्रकारे अजित पवारांच्या पक्षाकडनं इथं आव्हान उभं केलं जात आहे. स्थानिक विद्यमान आमदार असताना सत्ताधारी पक्षासोबत तिकडे तयारी सुरू झालेली आहे. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्या ठिकाणी आमदार असतील, अजित पवार गटाचे ज्या ठिकाणी आमदार असतील, भाजपाचे जे आमदार असतील, या सर्वच आमदारांना त्या ठिकाणी सेटिंग असल्यामुळे त्या ठिकाणी तिकिटे मिळणार आहेत. आता प्रत्येक जणाला आमदार व्हावंसं वाटतं, ते साहजिकच आहे, बरोबर आहे. परंतु आमदार साहेबांनी एवढं या मतदारसंघामध्ये काम केल्याच्या नंतर, संघटन उभं केल्याच्या नंतर, महायुतीचा जो निर्णय जो काय असेल तो त्या ठिकाणी आम्हाला मान्य असणार आहे. आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी 100% आम्हाला मिळेल, कारण एवढं मोठं काम केलं. सुधाकर घारेंना उमेदवारी दिली तुमच्या महायुतीने, तरी सुद्धा तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहे असं तुम्ही म्हणताय. पण हे आमच्या आमदारांना मिळणारच येतं, त्यांना मिळण्याचा प्रश्न येतोच कुठे. कसं आहे की ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला
आमदार साहेबांनी स्वतः सांगितलं का 1000 कोटीचा फंड त्यांनी आणला, उरलेले 1000 कोटी आता त्यांनी 2.5 वर्षामध्ये आणला असं ते म्हणतात. तर मी तर त्यांना म्हणेल की तुम्ही तुमच्या 5 वर्षाचा अजून अहवाल सादर का केला नाही, जेणेकरून लोकांना समजेल की तालुक्यामध्ये किती कामं पूर्ण झाली आणि किती कामं अपुरी आहेत ती. एक दुसरा विषय आहे, जे मतदारसंघामध्ये आज तुम्ही बघितली दादागिरी अराजकता एवढी पसरलेली आहे. आता आपण 8 दिवसापूर्वी जर नेरळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घडलेला एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे. तर मतदारसंघामध्ये दहशत पसरवण्याचं काम या सत्तेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालं, ती कुठे थांबली पाहिजे. आणि कर्जत खालापूरची जनता ही कंटाळलेली आहे या परिस्थितीला. त्या अनुषंगाने त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनता कौल देणार आहे. मी आता तुम्हाला मागे सांगितलं 500 लोकांना 500 महिलांना तुम्ही रोजगार दिला का? असं एखादं ग्रीन हाऊस आणलं का? तुम्ही ग्रीन हाऊस आणू शकत होते 5 वर्षामध्ये. 500 महिलांचा एखादा प्रोजेक्ट दाखवा की तुम्ही 500 महिलांना रोजगार या कर्जत तालुक्यामध्ये आणलाय. तर सबसेल हे रोजगार देण्यासाठी फेल ठरलेले आहेत. वरून आज तुम्ही बघितलं तर महिला भगिनी माझ्या सुरक्षित नाहीयेत. जरी इथे महिला बसलेल्या असतील तर बरेचसे प्रकरण तुम्ही कर्जत पोलीस स्टेशनला जा, तुम्हाला तेव्हा ते प्रकरणं बरेचशी माहीत पडतील. महिलांच्या जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांमधले आरोपी अजून डिटेक्ट झालेले नाहीयेत. तर मग तुम्ही काय करताय? यांच्या काय का हे आता हतबल झालेले आहेत, यांच्यावर टीका करणे हेच यांचं भांडवल आहे. विकास जर झालाय तर वाडे वस्त्यांमध्ये जर आज बघायला गेलं तर पाण्याची व्यवस्था खूप वाईट आहे. म्हणजे तिथं पाणी टिपलो नाही ऍक्च्युली, तिथं जे टँकरनी पाणी पोहोचवायला लागतं. जर विकास घडलाय मग तिथं टँकरनी पाणी पोहोचवायला का लागतंय? एक गोष्ट प्रामुख्यानं या सगळ्या चर्चेमधनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की यावेळेची जी निवडणूक आहे ती फक्त विकास या एका मुद्द्यापुरती मर्यादित नाहीये, तर यामध्ये विचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कुणाकडे कोणाचा विचार आहे, कुणाकडे बाळासाहेबांचा विचार आहे, कुणाकडे नाहीये, याच्यावरती सुद्धा एक वेगळी निवडणूक, वेगळा प्रचार केला जाणार आहे. आणि अर्थातच हा सगळा प्रचार आपल्याला अनुभवायचा आहे. आणि या सगळ्याच्या काय प्रतिक्रिया जनसामान्यांमधनं उमटतात हे आपल्याला बघायचं आहे. कारण शेवटी या निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या उत्सवामध्ये हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. असे आणखी काही मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. महाराष्ट्रभर आपण फिरणार आहोत. महाराष्ट्राचा मूड नेमका काय सांगतोय या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण ही चर्चा घडवलेली आहे. धन्यवाद. पुढच्या मुक्कामाला भेटूयात.